नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो. तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण वॅकन्सी बघणार आहोत कुठली महानगरपालिकेची. उल्हासनगर वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती आहे. वॅकन्सी निघालेली ती आज बघणार आहोत आपण. तारीख दिलेली इथे 21/4/2026 रिलीज झालेली आहे. कंत्राटी पद्धतीने आहे, कॉन्ट्रॅक्टवरती आहे ही वॅकन्सी. याच्यामध्ये नाही का उल्हासनगरमध्ये कार्यक्षेत्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि स्टाफ नर्स व त्यांची वॅकन्सी निघालेली आहे. या पदभरतीसाठी नाही का शिक्षण, वयाची अट, अर्जाचा नमुना हे सगळं सांगितलेलं आहे. जे इच्छुक असलेले उमेदवार असतील त्यांनी नाही का लवकरात लवकर फॉर्म भरावे, कारण की ह्याची तारीख दिली होती सुरुवातीची 22/4/2026 आणि 6/5/2026 लास्ट तारीख आहे या फॉर्म भरायची. त्याच्यामुळे नाही का आता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत सर्वांनी. तर आपण आता बघूयात फॉर्ममध्ये नाही का कोणते कोणते पदांसाठी वॅकन्सी दिलेली आहे ती बघणार आहोत. आणि हा अर्ज ऑफलाईन पाठवायचा आहे. तेव्हा ऑफलाईन पाठवायची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि सुट्टीचा वार बाळगून पाठावेत. इथे अनुक्रमांक दिलेले, पदाचे नाव दिलेले आहेत, रिक्त पदे किती आहेत, नंतर शिक्षण काय काय पाहिजे, मानधन किती आणि जातीचा प्रवर्ग दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून आपण कोणतं पद बघणार आहोत जास्तीचं, आपण नर्सिंगचं बघणार आहोत. ह्या ठिकाणी नाही का आपल्याला स्टाफ नर्ससाठी एक पद आहे आणि तिथे नाही का आपलं 12वी सायन्स पाहिजे, नंतर GNM BSc झालेलं पाहिजे आणि नर्सिंग काउन्सिलिंगचं आपलं रजिस्ट्रेशन पाहिजे. मानधन 20,000 भेटणार आहेत आणि इथं व्हॅकन्सी एकच आहे. नंतर आरोग्य सेविका म्हणून आहे, तिला 4 व्हॅकन्सी आहेत. त्यांचं ANM झालेलं पाहिजे, नर्सिंग काउन्सिलिंग झालेलं पाहिजे, रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांचं. त्यांना 18,000 पगार आहे मानधन. असे खुल्लामध्ये 3 आहेत आणि विजयमध्ये 1 जागा आहे. असे नाही का टोटल 4 जागा निघालेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत औषध निर्मिता म्हणजे फार्मासिस्टवाल्यांसाठी किती जागा आहेत. एकच जागा आहे एम फार्म, D फार्म आणि B फार्मसाठी 17,000 पगार आहे ते पण. आणि जे BSc नर्सिंग BSc झालेले आहे आणि डिप्लोमा DMAT झालेले आहे डिप्लोमाची त्यांना पण 17,000 पगार आहे. एकच वॅकन्सी आहे. आणि इकडे परत दुसरे वॅकन्सी दाखवलेले हे UHWC साठी म्हणजे अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर म्हणून आहे. स्टाफ नर्ससाठी 6 पदे आहेत. 12वी सायन्स पाहिजे, BSc नर्सिंग झालेलं पाहिजे, 20,000 मानधन आहे यांना. आणि MPW नाही का म्हणजे पुरुष MPW पाहिजे, 11 जागा आहेत. 12वी सायन्स झालेला पाहिजे, तर ह्यांना 18,000 पगार आहे. आणि हे HBT आहे. HBT मध्ये नाही का हिंदू बाळासाहेब ठाकरे. स्टाफ नर्ससाठी 3 पदे आहेत. GNM BSc आणि नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे, 20,000 पगार आहे मानधन. आणि MPW साठी 3 जागा आहे रिक्त पदे. याच्यात पण 12वी सायन्स पाहिजे आणि गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांचं इन्स्टिट्यूटवालं. यांना 18,000 पगार आहे. अर्ज भरण्याचे काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे नाही का खालचा जो अर्ज आहे तो व्यवस्थित भरायचा आहे, त्याची कालावधी वगैरे बघून. आणि ही आपली लास्ट तारीख नाही का 6/5/2026 आहे आणि तारीख सुरू झाली 22/4/2026 सुरू झालेली आहे. उद्या लास्ट डेट आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी हा अर्ज भरावे. याच्यामध्ये नाही का आता ह्यांनी त्या खाली कोणते कोणते कागदपत्र जोडायचे ते सांगितलेलं आहे. पूर्ण पहिला आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे, मग वयाचा पुरावा जोडायचा आहे, शिक्षण कोणते कोणते झाले फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंत आपले,
मार्कशीट जोडायचे, रजिस्ट्रेशनचं काउन्सिलिंग पाहिजे, 2 फोटो पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड. जर विवाह झाला असेल, त्याच्यामध्ये नाव बदली केली असेल, तर त्याचं पण आपण पुरावा द्यायचा आहे त्यांना. नंतर राखीव उमेदवारांचे जाती प्रमाणपत्र, नंतर जात पडताळणीचे प्रमाणपत्र असतात ते द्यायचे. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट द्यायचे त्यांना. हे सगळ्यांचे झेरॉक्स जोडायचे आहेत, आपण अटॅच करून द्यायचे. शासकीयमध्ये आधी कुठे ड्युटी केलेली आहे का, त्याचा काही अनुभव आहे का, ते जोडायचं आहे. MSCITचे प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचे आहेत. लहान कुटुंब 2 लेकरांपेक्षा जास्त असेल किंवा 2 लेकरं असेल तर त्यांचं नाव टाकून ते पण लहान कुटुंबामध्ये प्रमाणपत्र जोडायचं आहे. हमी पत्र द्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व कागद डॉक्युमेंटच्या फॉर्मसोबत नाही का अप्लाय करून सगळं व्यवस्थित त्यांना पाठवायचे आहेत. हा त्याच्यानंतर USWC, HBT त्यांच्यासाठी हा असा फॉर्म आहेत. या फॉर्ममध्ये जे जे लिहिले ते व्यवस्थित फिलअप करून फॉर्म भरून टाकावेत. या ठिकाणी अनुभव टाकायचा आहे. नंतर आपण कुठे काम केले आधी ते टाकायचे. अर्जासोबत जोडलेले कागदांची नावं लिहायची तिथे. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे 2006 पासून. ते प्रमाणपत्र भरायचं आहे. नंतर फौजदाराचा गुन्हा दाखलेचं हमीपत्र पण द्यायचं आहे. अर्ज सादर करण्याची सूचना म्हणजे उल्हास महानगरपालिकाच्या संकेतस्थळावरती. म्हणजे हे तुम्हाला फॉर्म कुठे भेटेल हे पूर्ण PDF www.umc.government.in यावरून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची अर्जांची प्रिंट घ्यावी आणि अर्ज भरून त्याच्यासोबत सगळे कागदपत्र व्यवस्थित इन्व्हॉल्पमध्ये पॅक करून व्यवस्थित अर्ज पाठवावे. अर्ज पाठवण्याची ही ऑफलाईन पद्धत आहे. त्याच्यामुळे दिनांक परत एकदा लक्षात ठेवा, 22/4/2026 ते 6/5/2026 या कालावधीच्या आतच हा अर्ज पाठवायचे. शासकीय सुट्टीचा दिवस बघून पाठवायचं. वार रूम 2रा मजला, उल्कानगर महानगरपालिका, उल्हासनगर तिकडे. वार रूम 2रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर 3 येथे सादर करावे. हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहे. याची PDF सुद्धा टाकणार आहे मी, बघून घ्यावी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.